जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. पौलाचे थेसलोनिकाकरस पहिले पत्र याचा 2रा अध्याय याच्या पहिल्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. आपल्या स्वार्थप्रसारक कामाचे पौल समर्थन करीतो. बंधुजनो, तुम्हामध्ये आमचे येणे व्यर्थ झाले नाही हे तुम्हाला स्वतःलाही माहीत आहे. परंतु पूर्वी फिलिप्पीत आम्ही दुःख भोगून व उपमर्द सोसून हे तुम्हाला माहीतच आहे. मोठ्या कष्टात असता देवाची सुवार्ता तुम्हाला सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हास मिळाले. कारण आमचा बोध भ्रांती अथवा अमंगळपणा यातून निर्माण झालेला नसून कपटाचा नव्हता, तर स्वार्थ आमच्यावर सोपवून देण्यास देवाने आम्हाला पारखून पसंत केल्यामुळे आम्ही ती सांगतो. आम्ही माणसांना खुश करण्यासारखे न बोलता आमची अंतःकरणे पारखणारा देव हा ज्याच्यामुळे खुश होईल असे बोलतो. कारण आम्ही आर्जवाचे भाषण कधी करीत नव्हतो हे तुम्हास माहीत आहे. तसेच लोभाने कपटद्वेष धारण करीत नव्हतो. देव साक्षी आहे, आम्ही ख्रिस्ताचे प्रेषित असल्यामुळे जरी आमचे वजन पडण्यासारखे होते तरी माणसापासून म्हणजे तुम्हापासून किंवा दुसऱ्यापासून गौरव मिळवण्याची खटपट आम्ही करीत नव्हतो, तर आपल्या मुलाबाळांचे लालन पालन करणाऱ्या दाईसारखी आम्ही तुम्हामध्ये सौम्य वृत्तीचे होतो. आम्हास तुमच्याविषयी कळकळ वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हाला केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देण्यास नव्हे, तर तुम्हावरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळे तुम्हाकरिता आपला जीवही देण्यास राजी होतो. वाचलेले वचन देवाप आशीर्वादित करो. देवा सर्वांना आजचं वचन वाचण्यासाठी सहाय्य करो, ऐकण्यासाठी सहाय्य करो. देवा करो या वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वाद देव. आमेन.